फडफडला भगवा 3 शेकडा किल्ल्यांच्या बुरुजावरती खाली खाली आले का नाही कुठे आता जिल्हा म्हणून वेळ देऊ मला वाटलं तर पुढे आले भरपूर काय असं पण मला महाराष्ट्र मस्त आहे महाराष्ट्र काका जय महाराष्ट्र शिवसेना शाखा नगर वॉर्ड नंबर 105 तर्फे तसंच आमचे जिल्हा प्रमुख जनार्दन म्हात्रे साहेब यांच्यातर्फे उपजिल्हा प्रमुख जनार्दन म्हात्रे साहेब यांच्यातर्फे सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचे. थांबा थांबा मी त्या कोपऱ्यात सर्वांनी बसून घ्यायचं. माननीय जिल्हा प्रमुख प्रवीणजी बापळकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना शाखा पर्यटन वॉर्ड नंबर 105 तर्फे तसंच जनार्दन म्हात्रे साहेब उपजिल्हा प्रमुख हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या
तसेच आपले तालुका प्रमुख प्रथमेश राऊत साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. झाला आता तसेच वसई विधानसभा संघटक शशीभूषण यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आनंद उत्सव केला. सरकार फक्त पहिला बोलतो पदव्यस्त बोलणार तालुका प्रमुख आम्ही काम करतो. एक मात्र साहेब बोलतो आणि मग जास्त लेट दादा या ना दादा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मी नतमस्तक. तसेच आपले शिवसेना अध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांना माझा सस्नेह नमस्कार. आदित्यसाहेब ठाकरे युवा सेना नेते यांना सुद्धा माझा सहस्नेह नमस्कार. आज खरंच इतका सुंदर दिवस आहे की आज आपल्या शाखेमध्ये शिवसेना शाखा वॉर्ड क्रमांक 105 मध्ये आज एवढ्या आपल्या मान्यवर व्यक्तींचं आगमन झालेलं आहे की आज जर आम्ही त्यांना भेटायचं ठरलं तरी पण पटकन भेटता येत नाहीये. पण आज या मंचावर आज आमचे सर्व श्रेष्ठ पदाधिकारी आज उपस्थित आहेत. आपल्या महिला संघटक वगैरे महिला पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, पुरुष पदाधिकारी आहेत. खरंच हा एक खूप सुंदर असा क्षण जुळून आलेला आहे. सर्वात प्रथम शिवसेना शाखा परिवारनगर वॉर्ड नंबर 105 तसंच आज आमचे जनार्दन मात्रे साहेब यांनी हा योग जुळून आणलेला आहे. त्यामुळे सर्वात प्रथम आम्ही जनार्दन मात्रे साहेबांचं मनापासून धन्यवाद करतोय, आभार मानतोय की त्यांनी एवढा सुंदर योग जुळून आणलेला आहे. तसेच आमचे चव्हाण साहेब जे नेहमी सर्वांच्या पाठीशी असतात, सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी असतात. हरिहर पाटील साहेब तालुका प्रमुख सर्वांचंच आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभलेलं असतं. आणि आज सगळ्यात मोठा दिवस म्हणजे आमचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आज इथे शाखेत उपस्थित आहेत आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन पण आज लाभणार आहे. आज आम्ही खरंच सर्वजण उत्सुक आहोत त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी. पण सर्वात प्रथम आम्ही त्यांचं स्वागत करतो. तर मी आपले उपजिल्हा प्रमुख जनार्दन मात्रे साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी लोकसभा संघटक आज आपल्या पंकज देशमुख साहेबांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती झालेली आहे तर त्यांनी त्यांचा मान सन्मान करावा आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या.
प्रमुख माननीय श्री प्रवीण पापळकर साहेबांचा सत्कार करतील हरिहर पाटील साहेब, तालुका प्रमुख. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. तसंच मी आता चंद्रकांत कुर्ले साहेबांना विनंती करते की त्यांनी उपजिल्हा प्रमुख महेश राऊत साहेब, आलेला आहे. आता डायरेक्ट प्रथमेश राव. प्रथमेश राऊत साहेब, किशोर पाटील. किशोर पाटीलचं काय? उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील यांचं चंद्रकांत कुर्ले साहेब स्वागत करतील. अरे पुढे कुठल्या त्याच्यात थैल्या आहेत तुम्ही आलेच त्याच्यातच पुढे त्या एका थैलीत. तालुका प्रमुख माननीय श्री प्रथमेश राऊत साहेब यांचं स्वागत करते जनार्दन ठाकरे साहेब. तालुका प्रमुख कोळसा विधानसभा काकासाहेब बोबडे यांचं स्वागत करतील चरणाने वाटे. मी राणे साहेबांना विनंती करेन की त्यांनी शशीभूषण शर्मा आपले वसई विधानसभा संघटक यांचं स्वागत करायचं आहे. शशीभूषण शर्मा साहेब. सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज थांबता कामा नये. तसेच आपले नवनिर्वाचित शहर प्रमुख माननीय श्री मंगेश चव्हाण साहेब यांचं स्वागत करतील. साहेब तुम्ही करायचं. पंकज देशमुख साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी मंदार चव्हाण साहेबांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. नक्की नक्की आम्ही सुद्धा ते स्वप्न बघतोय. डायरेक्ट आता जरा मात्र भाषण झालं ना सगळे मी आपले उपजिल्हा प्रमुख माननीय श्री जनार्दन साहेबांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलायचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. स्वर्गीय आनंदी साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू. आजच्या आपले पक्षप्रमुख
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातून नवीन नियुक्त्या ज्या केल्या त्या नियुक्तीमध्ये आपले पंकज देशमुख साहेब माजी जिल्हा प्रमुख यांची लोकसभा संघटक म्हणून एवढं लवकर माझी मजा येते. माझी बोलू नका. लोकसभा संघटना लोकसभा संघटक म्हणून नेमणूक केली. जुने माझी आहेत ते वेगळं प्रवीण त्या मापळकर नावाला जोडलं जाऊन यांची जिल्हा प्रमुख, प्रथमेश राऊत यांची तालुका प्रमुख, आपले काकासाहेब मोठे यांची पण तालुका प्रमुख म्हणून, महेश राऊत, किशोर पाटील यांची उपजिल्हा प्रमुख राजाराम बाबरा आलेले आहेत. त्यांची जिल्हा सचिव आपले किरण मात्र थोडे आजारी आहेत, त्यांची पण जिल्हा सचिव म्हणून नेमणुका केलेल्या आहेत. शशिभूषण शर्मा यांची वसई विधानसभा संघटनेत म्हणून आणि मंगेश चव्हाण जे आपले इथले शाखा प्रमुख त्यांचे शहर प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतोय. आणि हे सगळे तरुण तुरुंग आहेत, त्यांना मी एकच आता विनंती करेन की येणारी आता आपली नगरपालिकेची इलेक्शन ही तुमच्या मार्गदर्शनाखाली नाही होणार आहे. आणि त्या निवडणुकीत आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझं 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. दादांना पहिलं बोलू द्या, साहेबांना. मंगेश चव्हाण मी आपले नवनिर्वाचित शहर प्रमुख माननीय मंगेश चव्हाण साहेबांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलायचे. महाराष्ट्राचा आराधनेवर वंदन. अखंड हिंदुस्थानचे हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेबांना वंदन. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब तसेच युवासेना प्रमुख आदित्य साहेब आणि आपल्या या ठाण्यावर म्हणून त्यांची कीर्ती होती असे आपले आनंद दिघे साहेब तसेच जुचंद्र गावचे आमचे धर्माजी पाटील साहेब यांना वंदन करतो. आणि आम्हाला त्यांनी आधार दिला आणि खरोखरच या नायगाव पूर्वमध्ये कशा प्रकारे शिवसेना वाढवायची असा मायेचा हात आमच्यावर फिरवून जे आपल्याला सोडून गेले असे आमचे दिवंगत आमचे तांडेल साहेब यांना देखील वंदन करतो. आज आपल्या या शाखेमध्ये आज एक आनंद उत्सव म्हणून साजरा होत आहे. कारण आता मागील कित्येक दिवस काही आपल्या तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार होती आणि तो क्षण काल आला. काल आपल्या सगळ्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याप्रमाणे आजच्या या मंचावरती आमचे नवनिर्वाचित म्हणून जे तालुका प्रमुख झालेले आहेत ते आमचे जिल्हा प्रमुख आमचे प्रवीण मापळकर साहेब तसेच आमचे लोकसभा संघटक म्हणून मंचावर उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान पंकजी देशमुख साहेब तसेच तालुका प्रमुख म्हणून माझे परम मित्र प्रथमेश राऊत साहेब आणि आमचे काका मोठे साहेब तसेच आमचे उपजिल्हा प्रमुख म्हणून किशोर पाटील साहेब आणि विधानसभा संघटक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते आमचे शशिभूषण शर्मा. या सगळ्यांना मी लाख धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ही जी आमची संपूर्ण अशी या पालघर जिल्ह्यातील नवीन निर्वाचित अशी टीम तयार केलेली आहे.
आणि मी काही दिवस या शाखेमध्ये शाखा प्रमुख म्हणून कार्यभाग सांभाळत होतो आणि आज माझ्यावरती खरोखरच एक मोठी जबाबदारी या आमच्या ज्येष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. एक या नायगाव पूर्व आणि पश्चिम असं मला शहर प्रमुख म्हणून पद दिलं, त्याबद्दल खरोखरच मी उद्धव साहेब आणि माझ्या संपूर्ण या पालघर जिल्ह्यातील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक त्यांना खरोखरच मी पदाधिकाऱ्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आपण सगळे मिळून खरोखरच देशमुख साहेब मी आपल्याला आज सांगू इच्छितो की चांगलं काम करून आपल्याला कसे नगरसेवक इथून देता येतील त्याच्यासाठी खरोखरच मी अतोनात प्रयत्न करीन. मी आज असं सांगत नाही की आपण काय करणार, पण खरोखरच आपल्याला तुम्ही जसं उद्धव साहेबांना काल सांगितलेलं आहे की आपल्या जेवढे जास्तीत जास्त नगरसेवक होतील ते आम्ही आपल्याला निवडून देऊ आणि खरोखरच एकदा पुन्हा आपल्या शिवसेनेचं नाव चांगलं यशस्वी करून आपण दाखवू. आज या क्षणी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो. आता मी आपले प्रथमेश राऊत साहेब तालुका प्रमुख यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलायचे. महाराष्ट्राचा हिंदुदय सम्राट संस्थापती बाळासाहेब ठाकरे मला माझा मुलगा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि युवसेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना सुद्धा मला सांगायला. आज आपण पाहत असाल की पालघर जिल्ह्यामध्ये नवीन नियुक्त्या झाल्या आहेत. नवीन नियुक्त्या जरी झाल्या असतील पद नवीन आहेत, माणसं मीच आहेत. एक सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख ही पदं पक्षात येतात, पक्षात जातात. आज आम्ही उद्या अजून दुसरी कोणती असतील, पण ही जी पक्षाने दिलेली जबाबदारी आहे आम्हाला अभिमान वाटतो की पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्हाला सर्वात उच्च भू असलेलं पद आम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही काम करतोय. आपली लोकसभा संपर्क म्हणून नियुक्ती झाली आहे. पंकज देशमुख साहेब, त्याच्यानंतर प्रवीण मातोळकर साहेब, किशोर पाटील साहेब असतील, शिवसेना शर्मा असतील, काकासाहेब मोठे आहेत आणि तुमच्याकडे डॅशिंग आणि युवा शाखा प्रमुख होते तर शहर प्रमुख झाले. सगळ्यांच्या सोबत असतात, सगळ्यांना घेऊन जातात, सगळ्यांशी मदत करतात. सगळ्यांना मी अनेकदा बघतो त्यांना धावपळ चालू असते, फोन रात्रभर चालू असतात. त्यांची मुलगी ते आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की किती त्रास घरी असण्याच्या सगळ्या गोष्टी असतात. पक्षाने जबाबदारी दिली आहे, पक्षाने काम दिलंय, पण एवढंच सांगायचं आहे मोठ्या तोंडी लहान तोंडी मोठा घास घेतो. पण एवढंच सांगतो की वर आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत. तुमच्या साथीशिवाय आम्ही काम करू शकत नाही. तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत. आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे. महापालिकेमध्ये आपल्याला भगवा फडकायचा आहे. आज मातोश्रीवरती उद्धव साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं, चांगल्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही कुठेही काही गोष्टीमध्ये गुंतू नका, काय करू नका, तुमचं काम तुम्ही करत राहा, पक्षाला रिझल्ट देत राहा. त्याच्यामुळे एवढंच म्हणेल की मतभेद पक्षामध्ये काही गोष्टी घडतात, मतभेद होतात, गडबाजी वगैरे ज्या गोष्टी होतात या लांब ठेवल्या पाहिजेत. आपल्याला आपला पक्ष कसा उभारी घेईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. एवढंच म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी आपले पंकजी देशमुख साहेब लोकसभा संघटक यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलायचे. सर्वांना जय महाराष्ट्र. आज उपस्थित आपले नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख प्रवीण दादा, आपले जनार्दन म्हात्रे साहेब, उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, तालुका प्रमुख प्रथमेश राऊत, हरिहर पाटील, काका मोठे, मुकेश चव्हाण साहेब, माझे मित्र शशिभूषण शर्मा साहेब, उपस्थित सर्व शिवसैनिक. आज आपण असं बघितलं तर माझा सँड ऑफ दोन्ही होऊन जाईल. खरोखर मला जवळजवळ 3 वर्षाचा लगभग कार्यकाळ हा या सगळ्या मंडळीमुळे यशस्वी का अयशस्वी लोक ठरवतील, पण एक चांगला कार्यकाळ मला यांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं, खूप काय शिकवलं. ते काम पुढे नेण्याचं काम मी नक्कीच करणार, गवाही देतो. थोडी मनगड आपल्याला विधानसभेनंतर आलेली होती, पण लोकसभेलाही भरपूर महिन्यात शिवसैनिक कुठे कमी पडला नव्हता. पदाधिकारी म्हणून आम्ही कुठे कमी पडले असू, पण शिवसैनिक असतील आणि सगळ्यांनाच एक मनगड विधानसभेलाही जोरात मेहनत करून पाहिजे तसं रिझल्ट आलं नाही. पण राजकारणात रिझल्टमध्ये 90%, 80%, 70% असं काय नसते.
कदाचित आपल्याला लोकसभेला 70 मिळाले, 5 नापासच असते डायरेक्ट, जो जितावं शिकत नाही. त्यामुळे आपल्याला ती हार पचवायला जड एक निराशा आली होती. निराशा आले, पण तसं जर बघितलं तर काँग्रेस हा पक्ष पूर्ण देशातला पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. आपल्या शिवसेनेच्या 4 पट खर्च करणारा आणि धनदांगडे उमेदवार होते. तो पक्ष आज 16वा. आपला पक्ष तसा फाटका शब्द योग्य जरी नसलं तरी फाटका सांगायला हरकत नाही. गोरगरिबातून, सामान्यातून, म्हणजे प्रवीण स्वामी जे आपले निवडून आले त्यांची इन्कम सोर्स हा 2 ते 3 लाखाची ताकद होती. ते आज आपले आमदार झालेले. म्हणजे एवढा पैशाचा प्रचंड मारा विरोधकांतून होत असताना सुद्धा शिवसेनेच्या विचारांवर निवडून आलेले लोक आहेत. बाळा नरजी आहेत, जोगेश्वरीला जे आमदार झाले, ते पेपर विक्रेत्याचं काम करतात. त्यांच्यासमोर हजारो कोटीचा मालक वायकर साहेब ते उभे होते, तरी उमेदवार आला. म्हणजे विचार आणि शिवसैनिकाच्या महिन्यात पैसे येणार, भाजपवाले हा खर्च करतील, बहुजन खर्च करेल म्हणून आपण घाबरायची गरज नाही. आज आपली ताकद आहे समाजकार्य. प्रवीण दादांचं मी काम सांगायचं तुम्हाला नायगाव परिसरात माहिती नसेल, नालासोपारा विरारमध्ये माहिती आहे. तुम्हाला रात्री 1-2 ला कधी पोस्ट मारणार PM तो माणूस येऊन उभा राहून करून देतो. नालासोपारात हजारो लोकांचे PM जे आहेत ते दादांच्या हस्ते झालेले आहेत. रात्री 1 ला तुम्ही पोलीस चौकी सांगा, प्रशासकीय काम सांगा, तहसीलदार कार्यालय सांगा, नगरपालिका सांगा, तिथे मी कमी पडत होतो आणि ते नक्कीच कमी पडणार नाही. तुम्ही त्यांना सांगितलं उद्या 11 वाजता अमुक कार्यालयात माझं काम आहे, तुम्ही येऊ शकाल का, ते स्वतः येतील आणि तुमचं काम नक्कीच करून घेतील. त्यांनी जवळजवळ 30 वर्ष शिवसेनेत काम केलेलं आहे. शिवसेनेची शिस्त, शिवसेनेचं काम त्यांना माहिती आहे. प्लस इलेक्शन, निवडणुकांच्या याद्या संदर्भात असेल, ज्याला लढायचं आहे, ज्याला लढवायचं आहे, ज्यांना काम घ्यायचं त्यासाठी एक प्रशासकीय आपण शिबिरी घेतलं तर त्याला ते चांगलं संबोधित करू शकतो. आता कालच आम्ही सगळे बसलेले परवा, तेव्हा एक उपक्रम त्यांनी जाहीर केला की प्रत्येक सोमवारी 10 ते 1 किंवा 11 ते 1 या वेळेत प्रथमेश राऊत आणि ते शिवालयात उपस्थित असणार आहेत. शिवालयात उपस्थित राहून तहसीलदार कार्यालयाचे डोमेसील असेल, तुमचा जातीचा दाखला असेल, कुठला उत्पन्नाचा दाखला असेल, रेशन कार्ड नाव बदली असेल, तहसीलदार कार्यालय संदर्भित जे काही तुमचे स्वतःचे पदाधिकारी म्हणून असतील किंवा तुमच्या विभागातल्या लोकांचे असतील, दाखले पेंडिंग असतील, त्याच्या फॉलोअपसाठी ते उपस्थित स्वतः राहणार आहेत शिवालयामध्ये प्रत्येक सोमवारी. उपक्रम व्हॉट्सअपवर आता व्हायरल, आज उद्घाटन आपण नायगाव बसून त्याचं करतोय. सर्वांच्या परवानगीने मी जाहीर करतो, ते जाहीर करतील, त्याचा मेसेज सगळीकडे येईल. आपण करा. आज सगळे त्या उपक्रम खर्ची बिलकुल घेऊ नका. कोणाकडे पावती मागायला जायची गरज नाही आपल्याला. आज लोकांना पैसे, नायगाव तुमचं उच्च शिक्षित, उच्च अब्रू एरिया आहे, तिकडे छोटी छोटी कामं आहेत. एखाद्याचं तुम्ही लाईट बिल जरी बदलून दिलं तर तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. बिल्डरच्या नावावर असलेलं लाईट बिल जर ट्रान्सफर करणं एकदम सोपी प्रोसिजर आहे. तुम्हाला जी काय मदत लागेल MSCB चव्हाण साहेब सक्षम आहे. त्याला एक कॅब इकडे घ्या तुम्ही चव्हाण साहेब. घरपट्टी ट्रान्सफर असेल मोफत शिवसेने शाखेतर्फे असे छोटे छोटे विनाखर्चाचे उपक्रम जे आपण प्रशासकीय लेवलला कामं करून घेऊ शकतो आणि ज्याच्यातनं आपला लोकसंपर्क दांडगा होईल असे उपक्रम जास्तीत जास्त आपण राबवायचे. ही सगळी टीम त्याच्यासाठी सक्षम आहे. प्रथमेश राऊत तुम्हाला जरी ते 10 ते 11 सोमवारचा टाइम असलं तरी 7 दिवस तुम्ही रविवारी पण तहसीलदारला घरातून उचलवण्याची ताकद आहे. पण तसं इमर्जन्सी काम पाहिजे. मृत्यूचा दाखला असेल एखाद्याचा, आता नायगाव कुठूनही कोणाला लागतो, शाखेपर्यंत लोक तशी येतील, कारण ती आपल्याला आता आणावी लागतील. कुठेतरी दुर्दैवाने ते कमी झालेले आहे. ते आपल्याला काम सुरू करावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, मतदार यादीत नाव टाकण्यापासून सुरुवात करायला लागेल. एक उपक्रम आम्ही नालासोपाराला राबवला. जेवढ्या मलनिसारणाच्या सोसायट्यांच्या टाक्या आहेत, अनेक सोसायट्यांना त्यांनी प्रोसिजर माहिती नाही ती साफ कशी करायची, तर त्याला लागणारा नगरपालिकेकडून कागदोपत्री ते नॉर्मल प्रायव्हेट माणसाला सांगतात. प्रायव्हेट माणूस त्यांना लाखो रुपये घेतो. नगरपालिकेला आपण 3-3.5 हजार भरले तर ते त्यांचं जवळजवळ मोफतच काम होतं. तुम्ही एक पत्र बनवलं, तुमच्या टाक्या साफ करणार असेल तर शिवसेना तुम्हाला मोफत सहाय्यता करेल. त्याचे 3.5 आपल्याला भरायची गरज नाही आणि त्यांना पण ती गरज नाही. सोसायटी मेंटेनन्स घेते, त्यांच्याकडे पैसे असतात. तुम्ही ते पत्र पाठवलं, हा मंगेश चव्हाणला फोन करा. मंगेश चव्हाणने काय करायचंय, फक्त त्या आरोग्य अधिकाऱ्याला फोन करायचंय. पावती फाड, 3.5 हजाराची पावती नाही त्यांना दे, गाडी येते त्यांची सफाई करून दे.
आपल्याला ग्राउंड म्हणून सुरू करावं लागेल. आज सगळे पदाधिकारी उपस्थित होऊन सगळ्यांच्या समोर बोलतोय. प्रत्येकाने आपल्या विभागात हा उपक्रम सुरू करावा अशी विनंती करतो. माझे दोन सगळ्यांचे अभिनंदन करतो. एवढी चांगलं मला 3 वर्ष साथ दिली त्याबद्दल तुमचे आणि सगळ्यांचे इकडेच आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, मी आता आपले नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख प्रवीण मापळकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलायचे. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. परेरा नगरच्या शाखेच्या आजच्या छोटेखानी सत्कार समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले लोकसभा संघटक पंकजी देशमुख साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उपजिल्हा प्रमुख जनार्दन म्हात्रे साहेब, किशोर पाटील साहेब, मंगेश चव्हाणजी, तालुका प्रमुख हरिहर पाटील साहेब, प्रथमेश राऊत, काकासाहेब मोठे, विधानसभा संघटक शशीभूषण, उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधी लोकसभा संघटकांनी भाषण केलेलं आहे. देशमुख साहेबांनी आपल्याला भविष्यातली आपली रणनीती काय असेल, कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मला आठवतं या ठिकाणी आपण आलेलो उमेदवार बरोबर आणि त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रचार केला. आपण थोड्यात कमी पडलो. त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार नव्हता, त्याच्यामुळे थोडीशी मरगळ आपल्यामध्ये आली होती. परंतु आता आपल्याला अधिक जोमाने आपल्याला महापालिका निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचं कार्याची पद्धत आणि इथलं या भागातलं कार्य बघितल्यानंतर एक ज्याला म्हणतात सन्मान जो त्या कार्याचा केला जातो तो सन्मान शिवसेना पक्षाने केलेला आहे. तुमच्या शाखा प्रमुखांना शहर प्रमुख पदापर्यंत बढती दिली. त्याप्रमाणे आणखी जोमामध्ये काम मंगेश चव्हाण तुम्ही सगळेजण सहकार्य कराल अशा प्रकारची या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आई चंडिकेचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांवर, तो असाच राहील. जुचंद्रगाव आणि नायगाव हा भाग आपला तसा बघायला गेलं तर शिवसेनेचा एकेकाचा बालेकिल्ला. धर्माजी पाटील साहेब या ठिकाणी होते, जनार्दन म्हात्रे साहेब तेव्हापासून आम्ही बघतोय त्यांना पंचायत समिती सदस्य असल्याच्या आधीपासून त्यांनी इकडे सगळं रोपटं लावलेलं आहे. ते आता मोठं होत आहे आणि आपण त्याची अजून जर निगराणी केली, चांगलं लक्ष दिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपले शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील. अशा प्रकारे मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही आणि लोकसभा संघटक, तालुका प्रमुख वगैरे सगळे आम्ही पुन्हा येऊ तेव्हा आपली भेट होईलच. परंतु तूर्त तोपर्यंत जो आपल्या पक्षप्रमुखांची जी इच्छा आहे की प्रत्येक मतदार यादीला गटप्रमुख आणि बूथप्रमुख आपण तयार करायचं आहे. आज सुद्धा पक्षप्रमुखांनी तेच सांगितलं की मला फक्त तुम्ही गटप्रमुख आणि बूथप्रमुख तयार करून द्या. त्याप्रमाणे आपण एक एक पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी करून जर ते दिलं तर आणखीन नगरपालिका निवडणुकीला आपल्याला त्याची मदत होईल. आणि कुठेकडे बाहेर गेलेले मतदार असतात, कोण म्हातारे मतदार असतात, कोण लग्न होऊन गेलेल्या मुली असतात, त्यांना पुन्हा आपल्याकडे मतदानासाठी आपल्याला आणता येईल. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न कराल आणि भविष्यात या भागामधनं पुन्हा एकदा आपण शिवसेनेचा नगरसेवक निवडून देऊ अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, सर्व मान्यवरांचं खरंच खूप खूप स्वागत इथे आहे आणि आज त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. आम्ही खरंच साहेब तुम्हाला सर्वांना हमी देतो की आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करू आणि यावेळेला जे कोणी आमचे नगरसेवक, आमची तर इच्छा आहे आमचे मंगेश चव्हाण साहेब आमच्या इकडून नगरसेवक झाले पाहिजे. तर त्यांच्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी आपली जोमाने आम्ही प्रयत्न करावा. आता मी आपल्या हरिहर पाटील साहेब यांना विनंती करेन की त्यांनी सर्वांचे आभार मानायचे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती यांना वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस
चरण स्पर्श करतो. आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब व माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आज सर्व आपले शिवसैनिक पदाधिकारी यांच्या समोर ज्यांनी आपल्या कामाची घोडदौड केली, पदावर असताना आणि योग्य प्रामाणिकपणे काम केलं, अशा सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालं आणि त्यांना वरची बढती मिळाली, त्यांना मोठी जबाबदारी दिली गेली. आणि ह्या गोष्टीचं सर्व ओहापोहा म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण पण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांना पुढच्या कामासाठी मी शुभेच्छा देतो व सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो व या ठिकाणी हा कार्यक्रम थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चहा तेवढाच शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असला तर सचिन राणे आपल्याला प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. हो चव्हाण साहेब, जरा आपलं नेहमीच सगळं प्रसारण करतो, त्यांना पण एक सचिन जिल्हा प्रमुख बरोबर घ्या. काका या घेतलं ना मंत्री साहेब या ना. हो मंत्री साहेब महिला राहतील का? पहिला राहतील. खुर्च्याकडे एकाच टाक म्हणजे जागा होईल. खुर्च्याकडे एकाच टाक म्हणजे जागा होईल. बंद करा. व्हिडिओ काढा, व्हिडिओ नंतर फोटो करता येईल. ओके. जय महाराष्ट्र. पेपर साहेब, हो पेपर साहेब, कळवत जा कार्यक्रम. सचिन राणे पत्रकार सचिन राणे सुद्धा हार्दिक स्वागत. सांगत जा जरा. फोन करतो आता. घ्या साहेब. जय महाराष्ट्र. शिवसेनेचा विजय असो. दादा उभे राहा. हो काका, जन बाबा चला या. नंबर लक्षाचे झाल्या. पत्रकार आहेत ना? हा पत्रकार आहे.
ती आहे सगळ्यात मोठी. शिके या, शिके. पुढे ना. अरे भाई ये दादा ये. तू पुढे ये ना. दुसऱ्या घराला लाव. माझं कोणी सरकार ठीक आहे. घालतो पण ओके ठीक आहे शिकूया. ठीक आहे. ओके हा, तुम्ही दोघे. येस या, या, या. या साईडला. राहू, इकडे उभे राहा. हो लक्ष्मीराव या इकडे. रेखा चला. थँक्यू. आता साईड आता साईड चल ना. जावा, जावा, जावा. मॅडम या तिथे आई, तुमचा चेहरा दिसत नाही. तेच म्हटलं कोण दिसत हा, हा, हा. सगळ्यांना सगळ्या फ्रेम मध्ये एक एक नाही एक एक फ्रेम मध्ये या. ओके मी स्पेशल काढणार आहे म्हणून मी आम्ही स्पेशल मध्ये आहोत. साहेब जरा एक विनंती. थँक्यू. चला बाय. चला. खरंच खूप खूप धन्यवाद. तर मामा ती चहावालीला बोलवा. रेखा मॅडम. कोण जय महाराष्ट्र. अरे मॅडम, या सगळा लवकर.